एअर इंडियाच्या 25 वर्षीय महिला पायलटच्या आत्महत्येप्रकरणी आता आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आलाय। एअर इंडियाची पायलट सृष्टी तिच्या मुंबईतील घरात मृतावस्थेत आढळली। मृत्यूच्या 15 मिनिट आधी सृष्टी तिच्या आई आणि मावशीची बोलली होती। त्याच वेळी ती आनंदात होती। सृष्टी तुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या केल्याचं कुटुंबियांनी म्हटलंय। तिचा प्रियकर आदित्य पंडित यानं तिचा छळ आणि विनयभंग केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलेला आहे। सृष्टीचे काका विवेक तुली यांनी टीव्हीला सांगितलं की पोलीस म्हणत आहेत की तिने आत्महत्या केली, पण असं काय कारण होतं ज्यामुळे ती इतक्या टोकाला पोहोचली। आनंदानं ती तिची आई आणि मावशीशी बोलली होती। त्यानंतर 15 मिनिटांनी तिचा मृत्यू झाला। हे कसं झालं? तिनं आपल्या आईला काय सांगितलं? तिने नेमकं काय केलं? पोलीस याचा शोध घेत आहेत। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। विवेक तुली यांनी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली आहे। आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आदित्यला अटक करण्यात आलेली आहे। कुटुंबियांनी त्यांच्या तक्रारीत ही संपूर्ण घटना सुनियोजित हत्या असल्याचं म्हटलंय। त्यांचं म्हणणं आहे की आरोपींनी सृष्टीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा तिनं तसं होऊ दिलं नाही तेव्हा तिचा सर्वांसमोर अपमान करण्यात आला। मुंबईत एअर इंडियामध्ये काम करणाऱ्या 25 वर्षीय पायलटचा मृतदेह तिचा अंधेरीतील फ्लॅटमध्ये सापडला। या प्रकरणी पोलिसांनी हत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून बॉयफ्रेंडला अटक केली आहे। सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे। सृष्टीचे काका विवेक तुली यांच्या तक्रारीच्या आधारे पवई पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या FIR मध्ये अशा अनेक वाक्यांचा उल्लेख करण्यात आला आहे की जेव्हा आरोपी आदित्यनं सृष्टीसोबत गैरवर्तन केलं त्यामुळे ती नाराज झाली होती। आणखी एका घटनेचा संदर्भ देत त्यांनी सांगितलं की याच वर्षी मार्चमध्ये आदित्यनं पुन्हा एकदा सृष्टीचा सर्वांसमोर अपमान केला होता। दोघं एकत्र जेवायला गेले असताना ही घटना घडली। रात्रीच्या जेवणादरम्यान सृष्टीनं नॉनव्हेज खाण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा आदित्यनं तिला शिवीगाळ केली आणि सर्वांसमोर व्हेज खाण्यास भाग पाडलं। ही घटना सृष्टीनं तिच्या मैत्रिणीलाही सांगितली होती। आदित्यनं तिच्याशी कसं गैरवर्तन केलं आणि तिला रस्त्यावर कसं एकटं सोडलं हे तिनं सांगितलं होतं।